बांगलादेशमधल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात बीएनपीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं भारत बांगलादेश संबंधांमध्ये गेल्या 18 महिन्यांमधल्या तणावानंतर आता सकारात्मक कलाटणी मिळण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। 2 दशकांनंतर बीएनपी पुन्हा सत्तेत आल्यानं भारत आणि बांगलादेशचे संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे। 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीना यांच्या 15 वर्षांच्या राजवटीचा अंत झालेला होता आणि त्यानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी, अस्थिरता आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडलेली आहे। बीएनपीच्या या विजयाचं भारतीय राजनैतिक वर्तुळात सकारात्मक असं स्वागत होत आहे। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या विजयाने भारत बांगलादेश मैत्री संबंध दृढ होणार। बीएनपीच्या विजयाचे भारतासह जगभरातील राजनैतिक वर्तुळात सकारात्मक स्वागत। शेख हसीना यांच्या राजवटीच्या पाडावानंतर बांगलादेश झाला होता अस्थिर। बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवलंय। सुमारे 2 दशकांनंतर बीएनपीने सत्तेत पुनरागमन केलंय। 2008 ते 2024 या काळामध्ये बांगलादेशात अवामी लीगचे वर्चस्व राहिले होते। बीएनपीच्या तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार आहे। बांगलादेशातील सत्ता बदलामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। तारिक रहमान यांनी बांगलादेशच्या निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो। बांगलादेशातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मी शुभेच्छा आणि पाठिंबा दर्शवत असून खोलवर रुजलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध असलेले 2 जवळचे शेजारी म्हणून मी दोन्ही देशांच्या जनतेला शांतता, प्रगती आणि समृद्धी मिळवून देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे। 35 वर्षांनंतर बांगलादेशच्या सत्तेची कमान एका पुरुष नेतृत्वाच्या हाती जात आहे। 1988 मध्ये काझी जफर अहमद पंतप्रधान बनले होते। त्यानंतरच्या 1991 ते 2024 पर्यंत बांगलादेशच्या राजकारणात माजी पंतप्रधान शेख हसीना आणि खालिदा झिया यांचा दबदबा राहिला होता। ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीना यांच्या 15 वर्षाच्या राजवटीचा अंत झाला आणि त्यानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी, अस्थिरता व अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडली। या सत्ता पालटाचे भारतीय राजनैतिक वर्तुळात सकारात्मक स्वागत होत आहे। अनेक माजी भारतीय राजदूत आणि सामरिक तज्ज्ञांनी या निकालाला बांगलादेशच्या जनतेसाठी आणि भारत बांगलादेश संबंधांसाठी शुभ वार्ता म्हटलं आहे। बीएनपीचे तारिक रहमान गेल्या 17 वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून लांब होते, मात्र त्यांचं हे कमबॅक सर्वांना आश्चर्यचकित करणारं ठरलं आहे। तारिक रहमान यांचा जन्म बांगलादेशातील मुख्य राजकीय घराण्यात झाला। माजी राष्ट्रपती जियाउर रहमान आणि 3 वेळा पंतप्रधान राहिलेल्या खालिदा झिया यांचे पुत्र आहेत। तारिक रहमान यांनी परदेशात शिक्षण घेतलं असून ते पक्षाचे रणनीतिकार आणि संघटक म्हणून उदयास आले। बांगलादेशच्या मुक्ती संग्रामात जियाउर रहमान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। खालिदा झिया यांचं नुकतंच डिसेंबर 2025 मध्ये निधन झालं। खालिदा झियांच्या निधनानंतर तारिक यांनी डिसेंबर 2025 मध्ये बीएनपीचे अध्यक्ष म्हणून औपचारिकपणे सूत्रे स्वीकारली। बीएनपीच्या विजयाबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकशाही सर्वसमावेश बांगलादेशला भारतीयांचा पाठिंबा राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे। बांगलादेशातील सत्ता बदलानंतर जागतिक स्तरावरही सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत। नव्या सरकारसोबत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची चीनने तयारी दर्शवली आहे। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीन बांगलादेशच्या अंतर्गत राजकीय अजेंड्याला पाठिंबा देतो आणि चीन बांगलादेश रणनीतिक सहकार्य भागीदारी पुढे नेण्यासाठी ढाकासोबत काम करण्यास तयार आहे असं म्हटलं आहे। तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रहमान यांनी तारिक रहमान यांना विजयाबद्दल शुभेच्छा देत दक्षिण आशिया आणि त्यापलीकडे शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी द्विपक्षीय संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या नेतृत्वासोबत
काम करण्यास पाकिस्तान उत्सुक असल्याची प्रतिक्रिया शरीफ यांनी दिली आहे. शेख हसीना यांचं सरकार गेल्यानंतर बांगलादेश आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. रहमान यांच्या स्वतःच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात समानता, निपक्षता आणि परस्पर हिताच्या आधारे शेजारी देशांशी संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे, ज्यामध्ये सीमा समस्या, पाणी वाटप आणि व्यापार आणि सुरक्षित सहकार्य यांचा समावेश आहे. रहमान संतुलित परराष्ट्र धोरण अवलंबतील, बांगलादेशच्या राष्ट्रीय हितांना महत्त्व देतील आणि भारत आणि इतर भागीदारांशी संबंध मजबूत करतील अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.